नमस्कार. स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये. हे पहा, आज मी चना डाळीचे स्नॅक्स बनवले आहे. हे स्नॅक्स माझे खूप फेवरेट आहे. ही रेसिपी तुम्ही पाहिल्यावर बनवायला खूपच सोपी वाटली असेल आणि खरंच खूपच सोपी आहे. चला तर वेळ न घालवता आज ही रेसिपी कशी बनवायची ते बघूया. चण्याची डाळ फ्राय करण्यासाठी प्रथम आपल्याला ही डाळ भिजवायची आहे. इथे मी 1 कप चण्याची डाळ घेतलेली आहे. ही डाळ विदाऊट पॉलिशची आहे. एका पाण्याने आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण डाळीला पावडर लावलेली असते. हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. त्यानंतर यामध्ये थोडासा खायचा सोडा घालायचा आहे किंवा बेकिंग सोडा घालायचा आहे. पुन्हा आपल्याला यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे. डाळीमध्ये बेकिंग सोडा घातल्यामुळे डाळ आपली खुसखुशीत होते. आता हा सोडा आपण चांगला डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. यावर झाकण ठेवायचं आहे आणि 6 ते 7 तास याला भिजू द्यायचं आहे. 6 ते 7 तासानंतर तुम्ही पाहू शकता मस्त आपली ही डाळ भिजलेली आहे. त्याचे नखाने असे तुकडे होतात. त्यानंतर एक चाळणी घ्यायची आहे आणि त्या चाळणीवर ही डाळ आपल्याला घालायची आहे. डाळ भिजल्यानंतर त्याचं पाणी आपल्याला हे असं चिकट दिसेल. त्यानंतर या डाळीवर आपल्याला 2-4 वेळेस पाणी घालून चांगली चोळून धुवायची आहे. यातील सोडा सगळा काढून टाकायचा आहे. जर डाळीमध्ये सोडा राहिला तर तळताना तेलामध्ये याचा फेस होतो. म्हणून डाळ आपल्याला चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता डाळ धुवून झालेली आहे. एका नॅपकिनवर किंवा कॉटनच्या कपड्यावर ही डाळ पसरून घ्यायची आहे. डाळीमधील पाणी सर्व निघाले पाहिजे आणि डाळ आपली कोरडी झाली पाहिजे. आता गॅसवर मी एका कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवलेले आहे. तेल गरम होईपर्यंत डाळ आपल्याला ही अशा पद्धतीने कोरडी करून घ्यायची आहे. डाळीमध्ये पाणी राहिले तर तळताना तेल आपल्या अंगावर उडू शकते. म्हणून ही डाळ जमेल तितकी आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे. इथे छानपैकी ही डाळ कोरडी झालेली आहे. कढईमधील तेलसुद्धा चांगले गरम झालेले आहे. आता आपण डाळ तळून घ्यायची आहे. एक झाऱ्या घ्यायचा आहे. त्यामध्ये ही भिजलेली डाळ घालून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने ही डाळ आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची आहे. डाळ तळत असताना थोड्या थोड्या वेळाने ती अशी हलवून घ्यायची आहे, म्हणजे झाऱ्यामधील सगळी डाळ चांगली तळल्या जाते. डाळ ओली असल्यामुळे तळण्यास तिला 3 ते 4 मिनटं आरामशीर लागतात. डाळ तळल्यानंतर तेलाचे बुडबुडे कमी होतात आणि डाळ आपली मस्त अशी कुरकुरीत होते. इथे ही डाळ छानपैकी तळली गेली आहे. ती चांगली कुरकुरीत झालेली आहे. राहिलेली डाळ अशाच पद्धतीने तळून घ्यायची आहे. या डाळीला आपण खारी डाळ म्हणू शकतो, डाळीचा चिवडा म्हणू शकतो किंवा हरभऱ्याच्या डाळीचे किंवा चना डाळीचे स्नॅक्स म्हणू शकतो. चना डाळ आपली कुरकुरीत मस्त अशी तळून झालेली आहे. तिचा आवाज ऐकू शकता. या डाळीमध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा, मीठ घालायचं आहे चवीनुसार, जिऱ्याची पूडसुद्धा आपल्याला पाव चमचा घालायची आहे, आमचूर पावडर अर्धा चमचा, चाट मसाला अर्धा चमचा. हे सर्व मसाले आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. आता हे मसाले डाळीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. डाळ थोडीशी थंड झाली की हाताने हे मसाले मिक्स करायचे आहेत, म्हणजे डाळीला हे मसाले छान चिटकतात आणि डाळीची चव मस्त लागते. हा डाळीचा प्रकार चना डाळ चाट म्हणून सुद्धा ओळखला जातो. इथे आपली मसाला चना डाळ तयार झालेली आहे. अशा पद्धतीचे डाळ तयार करून डब्यात भरून ठेवली तर ही डाळ महिनाभर टिकते आणि आपल्याला पाहिजे त्यावेळेस आपण ही डाळ खाऊ शकतो. मस्त अशी ही कुरकुरीत डाळ आपली तयार झालेली आहे. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.